6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 रन्स. बॉलर बॉलर कोण आहे? सत्यम चौधरीकडे आता या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचे कॅप्टन असतील. 6 मध्ये 8 रन्स पाहिजेत. फलंदाज तिथे आपल्याला जयेश पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चांगलाच तिथे शार्प टर्न होतोय. 5 बॉल 8 रन्स. मित्रांनो, हा सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन झाली आहे. व्हॉट अ मॅच. 5 मध्ये 8 रन्स पाहिजेत. काय होणार या मॅच मध्ये? रसिक प्रेक्षकांच्या सर्वांच्या नजर या मॅच मध्ये लागलेल्या आहेत. काय चेंडू टाकला जातोय, पडल्यानंतर सरळ मात्र काठा बदलतोय आणि कीपरच्या हातामध्ये चेंडू बघायला मिळतो. हो, स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मिळतील 6 षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. फरंजी बुरोणकर सर यांच्या माध्यमातून या बॅटर्स जयेश आहे त्याला 500 रुपयाचा कॅश पे झालेला आहे. थँक्यू फरंज सर. बॅटर्सच्या अगदी या चांगल्या खेळासाठी हा अगदी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि खरंच चांगल्या प्रकारची स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील बघायला मिळते खेळाडूच्या साह्यानं. 2 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 4 बॉल मध्ये 2. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आपल्याला तिथे पाहायला मिळू शकेल. फलंदाज तर फेल होतोय. चांगला बॉल टाकला जाईल परंतु चेंडू इथे यावेळेला बोट वरती झाले. विकेटचं पतन. मॅच ऑन होते. 3 बॉल 2 रन्स पाहिजेत. 3 मध्ये आता 2. 3 मध्ये 2 म्हणजे एक चांगला फटका तुम्हाला खेळायचा आहे. 3 चेंडू आहेत आणि त्या 3 चेंडूंमध्ये आपण बघतोय तर 2 रन्स पाहिजे आहेत. कंपल्सरी चेस फॉर्म्युला आहे. हा 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये आपण बघतोय तर 2 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. ज्यावेळेला आपण चर्चा करतोय तर समोरच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षक असते सिली मिडॉनला तैनात केला गेलाय. भावेश शेलार स्वतः मात्र सिली मिडॉनला उभा राहिलाय. तर समोरच्या दिशेनं सिली मिडॉनच्या दिशेनं आपण बघतोय तर अक्षय निवातेला आपण बघतोय. व्हाईट टी शर्ट या ना इकडे दादा. हो, व्हाईट टी शर्ट या पाठी या. दिसत नाहीये या. थोडं बाजूला. 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये 2 रन्स. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. ड्रामा अगदी शानदार पाहायला मिळतोय. बॉल टाकलाय. वा, काय सुरेख बॉल टाकलाय. कमी गतीचा चेंडू अपील केले. लाऊडली अपील आहे. अंपायरचं यावेळेला आपण बघतोय तर डिसिजन नॉट आउट आहे. यावेळेस 2 बॉल आहेत. 2 मध्ये 2 रन्स पाहिजेत. वॉटर मॅच सामना. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्या मॅच साठी. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही हा सामना पाहिला नाही तर आजच्या दिवसातली तुम्ही स्पर्धाच पाहिली नाहीत. काय सामना रंगतोय. 2 मध्ये 2 पाहिजे. स्ट्रॅटेजी बनवली जाते. गेम प्लॅन रचला जातोय. विश्वास आता खेळाडूंवरती. ओ लरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. सामना मात्र खूप मोठा बनलाय. इथे डोळ्यांचं पारणं फिरलंय या मॅचनं. गोलंदाज आपण पाहतोय तर नक्कीच सत्यम तयार असेल. पुढचा चेंडू. मोठा प्रहार करायचा. यावेळेचा बॉल शानदार टाकलाय. शानदार गोलंदाजी पाहिला मी ते. 1 बॉल आहे आणि 1 बॉल मध्ये आपण बघतोय तर नक्कीच 2 धाव्यांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. शानदार गोलंदाजी इथे पाहायला मिळते. येस ओ सत्यम शिवम सुंदरम. कमालची बॉलिंग चालले सत्यमच्या माध्यमातून. 1 बॉल 2 रन्स आपण बघतोय. व्हॉट अ मॅच. भाई देखील मॅच आनंद घेत आहेत. 1 बॉल 2 रन्स कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 1 मध्ये 2.
सत्यमनं आतापर्यंत प्रभावित तर केलेलं आहे. एक बॉल असेल, एक बॉल मध्ये आपण पाहतोय तर 2 रन्स असतील, चेंडू टाकला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला होता. आपण पाहतोय तर खेळाडू तिथेच असतील. एक बॉल आहे, एक बॉल मध्ये आपण बघतो 2 धाव्यांची गरज आहे. रसिक प्रेक्षकांच्या नजरा या संपूर्ण मॅच वरती देखील लागलेल्या आहेत. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील दोन्ही टीमचे चाहते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 1 मध्ये 2. यावेळेसचा बॉल, यावेळेसचा बॉल शानदार 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 कमाल आपण बघतोय. इथे हा सामना मात्र जिंकलेला आहे. सैनाब 11 या टीमनं हा सामना जिंकलाय. व्हॉट अ मॅच. एक रोमांचक मुकाबला झालेला आहे.